नमस्कार श्रोते हो, ऑनलाईन सुविधा यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज आपण कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोधड महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। संत गोधड महाराज हे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील एक महत्त्वाचे संत मानले जातात। त्यांना कर्जतचे ग्रामदैवत म्हणूनही ओळखले जाते। संत गोधड महाराजांचे मूळ नाव अमरसिंह असे होते। त्यांना अमृत किंवा अमरनाथ या नावाने देखील ओळखले जात असे। त्यांचा जन्म शके 1681 इसवी सन 1759 मध्ये रावण शुद्ध दशमी गुरुवारी उदयपूरच्या भोसले राजघराण्यात झाला। महाराजांचे आजोळ म्हणजे आईचे माहेर हे कर्जत, तत्कालीन कर्णग्राम हे येथे होते। महाराजांच्या वडिलांचे नाव भिकाजीराजे भोसले। भिकाजीराजे भोसले हे श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि आईचे नाव हे चंद्रभागा असे होते। महाराजांचा जन्म राजघराण्यात झाला असला तरी लहानपणापासूनच त्यांना भौतिक गोष्टींची लालसा नव्हती। ते वैराग्य वृत्तीचे होते आणि सतत पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग असायचे। वयाच्या 14व्या वर्षी महाराजांनी राजवैभव सोडलं आणि ते विठ्ठलनामात तल्लीन होऊन घराबाहेर पडले। त्यांनी सातपुडा पर्वतावर 17 ते 18 वर्षे खडतर तपश्चर्या केली। या तपश्चर्येमुळे विठ्ठलाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले अशी आख्यायिका आहे। पुढे त्यांची भेट संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील नारायणनाथ यांच्याशी झाली। नारायणनाथांनी त्यांना दीक्षा दिली आणि त्याच वेळी त्यांच्या अंगावर गोधडी टाकून गोधडनाथ किंवा गोधड महाराज असे नामकरण केले। ते आनंद संप्रदायाशी संबंधित होते। गोधड महाराजांनी केवळ आध्यात्मिक ज्ञान दिले नाही, तर त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर विपुल लेखन सुद्धा केले। त्यांच्या ग्रंथांमध्ये योग सिद्धांत, जगतारक संत विजय, योग निर्णय, गोधड रामायण यांचा समावेश आहे। महाराजांनी 60 वर्षांची सूत्रबद्ध भविष्य शृंखला संवत्सरी देखील लिहिली, ज्यात देश आणि जागतिक पातळीवरील घटनांबाबत भाकीत केलेले आहे। आजही गुढीपाडव्याला कर्जत येथील मंदिरात या संवत्सरीतील भाकीत वाचण्याची परंपरा आहे। कर्जत येथे वास्तव्यात असताना त्यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी औषधी उपचारही केले। महाराजांचा स्वभाव हा निर्भय, शीघ्रकोपी होता, तसेच क्षमाशीलही होते। एकदा पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी गेले असताना एका स्त्रीकडून त्यांचा अपमान झाल्याची घटना घडली असे सांगितले जाते। यामुळे संतप्त झालेल्या गोधड महाराजांनी देहत्यागाची तयारी केली। त्यावेळी स्वतः पांडुरंगाने त्यांना दर्शन देऊन कर्जत ग्रामी म्हणजे आजचे कर्जत येथे जाऊन तेथे समाधिस्थ होण्यास सांगितले आणि स्वतः मी नित्य नियमाने भेटायला कर्जतला येईल असे वचन दिले। त्यामुळे आजही कर्जत येथून पंढरपूरला पालखी कधीच जात नाही, तर पंढरपूरहून कर्जत येथे पालखी गोधड महाराजांच्या भेटीस येते। यामुळे कर्जतला धाकटी पंढरी असेही संबोधले जाते। आषाढ वद्य एकादशीला कर्जत येथे संत गोधड महाराजांचा रथोत्सव साजरा होतो। त्या दिवशी स्वतः श्री विठ्ठल पंढरपूरहून कर्जतला येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। संत श्री गोधड महाराजांनी शके 1759 इसवी सन 1837 मध्ये माघ वद्य चतुर्थीला कर्जत येथे संजीवन समाधी घेतली। कर्जतमध्ये त्यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे, जे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। उमाबाई काकडे आणि भीमाजी काकडे शिंपी हे त्यांचे पट्टशिष्य होते। संत गोधड महाराज हे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक महत्त्वपूर्ण दुआ आहेत, ज्यांनी आपल्या भक्ती आणि ज्ञानाने समाजाला दिशा दिली।